पंढरपूरमध्ये 212 विद्यार्थ्यांनी घेतला सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये सहभाग. जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून पंढरपूर महिला मंडळ पंढरपूर संस्थेच्या वतीने महिला मंडळ प्राथमिक शाळा पंढरपूर महावीरनगर या ठिकाणी संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापिका मेधाताई दाते मॅडम यांच्या संकल्पनेतून सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी लहान मोठ्या अशा 2 गटात मिळून 212 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अतिशय उत्साही वातावरणात पहाटे 5:30 वाजता योग प्रार्थनेने स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धा 3 फेऱ्यामध्ये घेण्यात आल्या. अतिशय अटीतटीच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून योग शिक्षिका डॉक्टर ज्योती गवळी मॅडम व अंबिका कुटीर योगचे प्रशिक्षक श्री शशिशेखर पाटील, श्री विश्वनाथ धावणे, श्री नितीनकुमार कटप, श्री बबन बिडवे, श्री वसंतराव कुलकर्णी आणि अकलूज येथील सौ माधुरी पिसे यांनी परीक्षकांचे काम अतिशय उत्तम रीतीने पार पाडले. स्पर्धा अतिशय निकोपपणे पार पडल्या. या स्पर्धेत शारीरिक स्वास्थ्यासाठी योग आणि योगासाठी शरीर कसे असावे याचे मार्गदर्शनही त्यांनी केले. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि शील्ड तसेच मोठ्या गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे अनुक्रमाने 5,000, 2,500, 1,000 रुपयाचे रोख बक्षिसे आणि लहान गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे 2,500, 1,000, 500 रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली. लहान गटामध्ये शिवन्या कलुबर्मे प्रथम क्रमांक, भावना पवार द्वितीय क्रमांक, राजनंदिनी जाधव तृतीय क्रमांक, तसेच मोठ्या गटामध्ये गायत्री भारत सावंजी हिने प्रथम क्रमांक, समर्थ संतोष गवळी याने द्वितीय क्रमांक, पृथ्वीराज सचिन चव्हाण याने तृतीय क्रमांक मिळवला. कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाच्या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापिका मेधाताई दाते मॅडम यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व आणि संस्थेचे कार्य प्रास्ताविकातून मांडले. संस्थेच्या सचिवा डॉक्टर सौ वर्षा काने मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शीतल लोखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सौ अर्पिता कुलकर्णी, सौ सुवर्णा मोरे, श्री दुंडण्णा कोळी व सर्व शिक्षकांनी अतिशय परिश्रम घेतले.